नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येणारा सण म्हणजेच धनत्रयोदशी, ज्याला आपण धनतेरस असेही म्हणतो. आणि यंदा 29 ऑक्टोबर 2024 मंगळवारी दिवाळीचा हा दुसरा दिवस, दुसरा सण म्हणजेच धनतेरस आपण साजरा करणार आहोत. आणि दिवाळी विशेष म्हणून आपण आज धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती म्हणजेच हा सण आपण का साजरा करतो आणि यामागे काय पौराणिक कथा आहे, या दिवशी पूजा कशी करावी, या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची, संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडीत असलेले व्हिडिओ हे नेहमी येत असतात. अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती. तर मंडळी, आता कुठलाही सण जर आपण साजरा करतोय किंवा आपल्याला करायचा आहे तर आपल्याला त्याआधी त्या सणाची संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं असतं, किंवा या सणाचं काय इतकं महत्त्व आहे, हा सण आपण का साजरा करतो, यामागे काय कथा आहे, काय कहाणी आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जे काही आपण आपले सण, उत्सव, परंपरा साजऱ्या करतो त्यामागे काहीतरी एक कहाणी, काहीतरी एक कथा ही नक्कीच असते. आणि तशीच धनत्रयोदशीची सुद्धा एक कथा आहे जी आपण आज पाहणार आहोत. आणि त्यावरूनच आपल्याला या दिवसाचं महत्त्व हे कळून येईल. आणि मग त्यानंतर आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करायची ते पाहू. तर एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं की तुम्ही प्राण्यांचे प्राणहरण करता त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का? त्यावर यमदूत म्हणाले, एकदाच असं झालं होतं. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला. भटकट राजा दुसऱ्या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्या दिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला. षष्ठी पूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार. हा मुलगा लग्नानंतर 4थ्या दिवशी मरेल. हे ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं. पण विधिलिखित अटळ असतं, त्यामुळे असं काही संयोग आला की हंस राजाच्या मुलीचं त्या 16 वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिथे झालेला हा जो काही विलाप आहे तो ऐकून आम्ही खूप व्यथित झालो. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला देखील खूप वाईट वाटलं. हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये, असं आपण काही कराल तर फार बरं होईल. यावर यमदेव म्हणाले, धनत्रयोदशीपासूनच 5 दिवस जो दीपदान करेल त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही. म्हणूनच बघा, यमराजांकडून अकाली मृत्यू होऊ नये, आपल्या कुटुंबात कुणाचा अपमृत्यू होऊ नये या इच्छेने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावतो. आणि असं मानलं जातं की यामुळे धर्मराज प्रसन्न होतात आणि त्या घरातील कोणत्याही सदस्याचा अकाली मृत्यू होत नाही. आणि तो जो काही तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा जो दिवा आहे त्यात आपण काही पैसेही टाकावेत, म्हणजे नाणं जे आहे 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, ते सुद्धा आपण टाकू शकतो. आणि लक्षात ठेवायचं की दिव्याची जी वात आहे
ती चारमुखी म्हणजेच वेगवेगळ्या दिशांना असावी, वेगवेगळ्या दिशांना ती असली पाहिजे. आणि मुख्य दरवाजाच्या, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या ती दक्षिण दिशेला असावी. आणि दिवा लावतो आपण तेव्हासुद्धा आपल्याला दिवा लावतानासुद्धा मंत्र दिलेलं असतं, त्या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन च मया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियतामिती. तर हा मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देईल, हा जो काही मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्ही हे यमदीपदान करताना म्हणायचं आहे. तर आता पूजा या दिवशी कसं करायची पूजा, एक तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला संध्याकाळी यमदीपदान करायचं आहे, हा सुद्धा पूजेचाच भाग आहे. तर एक भाग झाला. या दिवशी आपल्याला पूजा जी असते ती आपल्याला संध्याकाळी करायची असते, प्रदोष काळात आपल्याला करायची असते. म्हणजे दिवाळीच्या सगळ्याच पूजा आपल्याला या प्रदोष काळात संध्याकाळीच करायच्या असतात. तर आपल्याला संध्याकाळी धनाचे जे देवता आहे कुबेर, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर या सर्व देवांची मूर्ती किंवा फोटो असतील तर तुम्ही ते घेऊ शकतात, किंवा मग तुमच्याकडे जर ते नसतील तर तुम्ही सुपारीच्या रूपात त्या देवाची स्थापना करू शकता, त्यांची पूजा करू शकतात. आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले पूजा करण्याच्या आधी आपल्याला 13 दिवे लावून घ्यायचे आहेत. आणि 13 दिवे का लावायचे असतात, तर आता धनत्रयोदशी म्हणजे 13वा हा दिवस असतो, म्हणून कदाचित हे 13 जे दिवे आहेत ते लावायचे असतात. तर आणि त्याचप्रमाणे आपली जी काही तिजोरी असते, आपल्या तिजोरीत आपलं जे काही सोनं असेल, जे पैसे आपण ठेवत असू, जे काही असेल आपल्याकडे, त्या सगळ्या दागिने असतील ते सगळे काढून आपल्याला स्वच्छ करायचे आहे. आणि त्या दिवशी आपल्या पैशांची, आपल्या धनाची, आपण ज्याला धन म्हणतो, दागिने म्हणतो, त्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. व्यवस्थित आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे धनाचे देवता आहे कुबेर, तसंच माता लक्ष्मी, या सर्व देवांचे जे मंत्र आहेत ते सुद्धा आपल्याला या दिवशी म्हणून घ्यायचे आहे. म्हणजे कुबेर देवाचे मंत्र असतात, त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचे मंत्र असतात. त्यानंतर आपल्याला हे सगळे मंत्र म्हणून घ्यायचे आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी ध्यान केल्यानंतर, मंत्र म्हटल्यानंतर 7 प्रकारचे जे धान्य असतात, म्हणजे त्यामध्ये गहू येतं, उडीद येतं, मूग येतं, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर, हे जे 7 प्रकारचे धान्य आहेत ते आपल्याला देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना अर्पण करायचे आहे. आणि जसे आपण देवाची पूजा करतो, फूल, अक्षता, उदबत्ती लावून, निरांजन ओवाळून, धूपदीप सगळं दाखवून आपल्याला पूजा करायची आहे. आणि पूजेनंतर आपण प्रसाद म्हणून पांढऱ्या रंगाची मिठाई जी आहे ती आपण वापरणे जास्त योग्य राहील. आता पांढऱ्या रंगाचं म्हणजे आपण जास्त करून लाया, बत्ताशे हेच आपण या दिवशी प्रसाद म्हणून वाटतो, तर ते वाटले तरी चालतं. आणि या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा जर आपण केली मनोभावाने, आपण देवी लक्ष्मीची, भगवान विष्णूंची, कुबेरांची, त्याचप्रमाणे धन्वंतरी देवाची जर आपण मनोभावाने पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. आणि त्याचप्रमाणे धन्वंतरी देवाची जर पूजा केली तर आपल्याला निरोगी आपलं जे शरीर आहे ते राहतं. आणि कारण हे धन्वंतरी जे देव आहेत त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हटलं जातं, म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आणि म्हणून तुम्हीसुद्धा या दिवशी पूजा करा आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावं, निरोगी आयुष्य तुमचं असावं असं देवाकडे तुम्ही प्रार्थना करायची. या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण करू शकता. तुम्ही लक्ष्मीचे सर्व जे काही मंत्र आहे, स्तोत्र आहे, त्याचं तुम्ही पठण करू शकता. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त ऐकले तरी तुम्हाला त्याचं तेवढंच पुण्य मिळतं. आणि आता सगळ्यात पहिले असा प्रश्न पण पडतो की आता धनत्रयोदशीला काय खरेदी करावं. तर आता या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची चांदीची मूर्ती जर तुमच्याकडनं शक्य होत असेल तर तुम्ही नक्की आणा. तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जर काही या दिवशी खरेदी करायची असेल तर तुम्ही लक्ष्मी किंवा गणपतीची चांदीची मूर्ती नक्की आणा. कारण जर आपण या दिवशी माता लक्ष्मी किंवा भगवान गणेश यांची चांदीची मूर्ती जर आपण घरात आणली तर त्यामुळे आपल्या घरात
धन, यश आणि प्रगतीसुद्धा वाढते. आणि आयुर्वेदाचे जे जनक आहे भगवान धन्वंतरी, हे जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आले होते तेव्हा त्यांच्या हातात एक कलश होता. कलश घेऊन ते अवतरले होते असा देखील आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. आणि त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याला देखील तितकंच विशेष असं महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपण भांडी किंवा चांदीची खरेदी जर आपण या दिवशी केली तर ती 13 पटीने वाढते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही या दिवशी भांडी किंवा चांदीची खरेदी नक्की करा. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही धनत्रयोदशीची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.